कमीत कमी 50 ते 60 मेल मी राहुल गांधींना केलेत. केसी वेणुगोपाल सरांना केलेले आहे. इतका अपमान कधीच कोणी कोणी महिला सहन नाही करणार, असा अपमान केला गेला. काँग्रेस सोडायला दुःख खूप होते. काँग्रेस सोडायची अजिबात इच्छा नव्हती की माझ्या मी त्यावेळेस हे निर्णय घेऊ शकले असते, पण माझा उमेदवार डॅमेज झाला असता. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला. मध्यंतरी विधानसभेच्या झाल्या, तिथं देखील काँग्रेसने सपाटून पराभवाचा सामना केला. आणि आता पालिका निवडणुका येतात. इथं तरी कुठंतरी काँग्रेस एकसंधपणे येऊन आपला जी जागा आहे त्या वाचवेल असं दिसत होतं. मात्र पुण्यामध्ये काही वेगळंच करताना दिसतंय. या ठिकाणी जे निष्ठावंत म्हणून काम करणारे काही नेते आहेत तेच आता कुठेतरी पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. माझ्यासोबत शहराच्या माजी अध्यक्ष, महिला अध्यक्ष आणि राज्याच्या उपाध्यक्ष राहिलेल्या संगीता तिवारी आहेत. ताई, मी जसं म्हणलं की 2-3 पराभव सलग 14 पासून पराभव होत आहेत. काँग्रेस कुठंतरी एकसंध व्हायचं गरजेचं असताना इथंच आता फूट पडताना दिसते. नेमकं काय घडतंय? काही म्हणजे जरा वरिष्ठांनी जर लक्ष घातलं असतं आणि एक वेगळी फळी निर्माण केली असती पुणे शहरामध्ये, तर यदा कदाचित काही चांगल्या गोष्टी काँग्रेसच्या बाबतीत ऐकायला आल्या असत्या. परंतु वरिष्ठही मला असं वाटतं कमी पडतायत. कुठेतरी कान खेचले पाहिजेत की कोण चुकते, कोण काय करते. पण सध्या काही दिसतच नाही असं काही की त्याच्यामध्ये काही वरिष्ठ लक्ष घालतायत किंवा जाब विचारला पाहिजे. कसे हारलो तुम्ही? आज काँग्रेसचा मध्ये कलमाडी साहेबांपासून आपण का हारलो, कुठे आपण कमी पडलो याचा अभ्यास पण नाही केला. हे दुःख आहे. हे दुःख असताना तुम्ही आता काँग्रेस सोडायला निघालेला आहात. एवढे वर्ष झालं काम करताय, मग आता असं काय घडतंय की तुम्हाला काँग्रेसला सोडावे वाटते? काँग्रेस सोडायला दुःख खूप होते. काँग्रेस सोडायची अजिबात इच्छा नव्हती. परंतु ज्यावेळेस इलेक्शन होते, धंगेकर ज्यावेळेस निवडणुकीला उभे होते त्यावेळेस मला प्रभारी अध्यक्ष केलं गेलं. कारण का पूजा आनंदचे मिस्टर अपक्ष उभे राहिले, त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं होतं आणि त्यावेळेस मला प्रभारी अध्यक्ष केलं होतं. तर त्यावेळेस जेव्हा मी प्रभारी अध्यक्ष झाले त्यावेळेस मला जो त्रास झाला मानसिक, इतका अपमान कधीच कोणी कोणी महिला सहन नाही करणार, असा अपमान केला गेला. प्रत्येक वेळेस हिणवला गेलं. 4 दिवसाचं प्रभारी, 4 दिवस. अरे पण तू स्वतः पण प्रभारी आहे ना रे बाबा. 2.5 वर्ष तू प्रभारीच राहिला ना. मला कशाला हिणवायचं? फक्त 4 दिवस, फक्त 4 दिवस. तरी मी गप्प बसते. पण त्यानंतर माझं ऑफिस काढून घेतलं. माझं म्हणजे माझं नाही, महिला काँग्रेसचं. महिला काँग्रेसचं कार्यालय वर्षानुवर्ष काँग्रेस भवनमध्ये. तुम्ही काढणारे कोण? अहो त्याला एक प्रोटोकॉल असतो. तुम्हाला जर महिला काँग्रेस ऑफिस काढायचंय, बंद करायचंय, तर तुम्हाला AICC महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला पत्र पाठवावं लागतं. त्यांचं लेटर येतं, तेव्हा तुम्ही बंद करून दुसऱ्याला देऊ शकता. तो एक प्रोटोकॉल आहे. त्याच्या परवानगीशिवाय. पण त्यांनी डायरेक्ट स्वतःची मनमानी चालवली होती. काढून घेतलं, एका कार्यकर्त्याला दिलं, एक मागासवर्गीय सेलला देऊन टाकलं आणि आम्हाला पूर्ण 4 महिने आम्ही प्रचार लिटरली बाहेरच्या पोर्चमध्ये बसून गेला. कधी युवक काँग्रेसचं ऑफिस, कधी सेवादलचं ऑफिस, कधी सिनियर सिटीजनचं ऑफिस. म्हणजे मला मेळावा तर असा पोर्चमध्ये घ्यावा लागला. बायकांना जेव्हा जेवण दिलं गेलं तर त्या अक्षरशः त्या ग्राउंडमध्ये बसून खाली बसून त्यांनी खाल्लंय. एवढी अवस्था वाईट करून टाकली होती. राहुल गांधीजी आमचे नेते जेव्हा सांगतात महिलांचा सन्मान करा, का करा? त्या महिला तुमच्यासाठी निदर्शनं, आंदोलनं, घरोघरी जाऊन मत मागणं, प्रचार करणे करतात म्हणूनच ना. आणि एक सन्मान करण्यासारखी गोष्ट तुम्ही एका महिलेकडे आई बहीण म्हणून बघता. आणि अशा वेळेस तुम्ही त्या महिलांना सन्मानच देणार नसाल की जा जिथं जायचं तिथं जाऊन बसा, बाहेर बसा, इकडे बसा. हे बरोबर नाही. कधी कलमाडी असू देत, अभय छाजेड, रमेश बागवे असताना आमच्या महिलांना असा कधीच त्रास झाला नाही. आता असं काय झालं? म्हणजे तो संगीता तिवारींची अडचण होती का पूर्ण महिला फळीचीच अडचण होती? नाही, महिला काँग्रेस ऑफिसचा जो सर मी प्रभारी अध्यक्ष झाले नाही तो सर चालू होतं ना. म्हणजे महिला अध्यक्ष नसतानाही तिथं महिला बसत होत्या, काम होत होतं तिथे. दिल्लीच्या प्रभारी आल्या होत्या, त्या ऑफिसला बसत होत्या. पण ज्या दिवशी माझं पत्र आलं त्या दिवशी कुलूप लागलं ऑफिसला. मग मी ब्राह्मण आहे म्हणून लागलं, मी तिवारी आहे म्हणून लागलं, का माझ्याबद्दल आकस आहे म्हणून लागलं? हे तुम्ही त्या प्रभारींनाच विचारलं पाहिजे. तुम्ही आता बोलताना सांगितलं की बाबा तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यापर्यंत काही कटकारस्थाने केले गेले. नेमकं काय घडलं? माझा स्वभाव थोडा अग्रेसिव्ह आहे. मी कोणताही म्हणजे अन्याय सहन करत नाही. म्हणजे मला लोकांनी लिटरली असं इन्स्टिगेट केलं होतं, जा ना, तोड, घुस आत. म्हणजे इव्हन आमच्या दिल्लीच्या अध्यक्ष अलका लांबा म्हणले, वो अपना ऑफिस है, वो ऐसा नहीं कर सकते, आप जाइए. मग नंतर मला त्यांच्याच जवळच्या माणसाने फोन केला, ताई असं करू नका, असं ठरलेलं आहे की त्या कार्यकर्त्याला सांगितलंय आतमध्ये जाऊन असे फोटो ठेव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो ठेव, एक बुद्धाची मूर्ती ठेव, आणि ज्या दिवशी कुलूप तोडून आत घुसेल
त्या दिवशी आपणच काहीतरी मिस्चिवसपणा करायचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा, कारण का मी ब्राह्मण आहे. हे कटकारस्थान कळल्यावर मी वेडी आहे का ऑफिसमध्ये घुसायला? मी नाही गेले. जाऊन दे, 4 महिन्यासाठी मी कशाला जाऊन बसू त्या ऑफिसमध्ये. तुम्ही 4 महिन्यांचे प्रभारी म्हणून राहिला, मात्र आताचे जे अध्यक्ष आहेत ते प्रभारी म्हणूनच अजून काम करतायत. दोन्ही बाजूला न्याय देताना काहीतरी वेगळं करताय. ते तर मला वरच्यांचं गणितच कळत नाहीये ना. एक प्रभारी 4 दिवसाचा आणि एक प्रभारी गेल्या 2.5 वर्ष काम करतोय. म्हणजे प्रभारीची व्याख्या काय आहे ते ज्यांनी दिलं त्यांना पद त्यांनाच विचारणं गरजेचं आहे. आता तुमच्या म्हणजे कुठलाही नेता पक्ष सोडायचं म्हणलं की काहीतरी कारण काढतो, काहीतरी आपल्यावर अन्याय झाला असं म्हणतो. तुम्ही आज म्हणताय की मी ब्राह्मण आहे म्हणून यांनी माझ्यावर अन्याय केला का, असं काहीतरी एक्झिट प्लॅनमुळे तुम्ही असं करता असं आरोप होऊ शकतो? ते आरोप करायचे ते करतील, पण तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं ना. इलेक्शन मध्ये तुम्ही स्वतः पाहिले. ज्या दिवशी तुमची वरची प्रेस संपली, ते राजस्थानचे हे आले होते, मला वाटतं पायलट आले होते, त्या दिवशी माझा मेळावा होता. मी पोर्श मध्ये मेळावा घेतलेला, तुम्ही सर्व पत्रकारांनी पाहिलेलं आहे. खाली उतरल्यावर आमच्या प्रभारींना म्हणले बरोबर नाही, जे चालले ते बरोबर नाही. एक पत्रकार आमच्या नेत्यांना सांगत होता. म्हणजे तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. फक्त मी गप्पा याच्यासाठी बसले होते की माझ्या मी त्यावेळेस हे निर्णय घेऊ शकले असते, पण माझा उमेदवार डॅमेज झाला असता आणि त्यावेळेस खापर माझ्यावर फुटलं असतं. म्हणून मी नाही काय केलं. मी थांबले याच्यासाठीच की सगळं होऊ दे, शांत होऊ दे, त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. आणि मी गेले 4-5 महिने पाहिलं की चला झाली असती चूक. एखाद्या वेळेस माणूस म्हणतो नाही झालं त्यावेळेस ह्याच्यामध्ये, पण नंतर पाहिलं की काय अजूनही काही सन्मानाची चिन्ह दिसत नाहीत. मग तिथनं लांब राहिलेलंच चांगलं. एवढं सगळं घडत असताना तुम्ही तुमच्या वरिष्ठांना किंवा राहुल गांधी थेट जे म्हणतात की महिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना काही सांगितलं नाही या गोष्टीतलं? मी तुम्हाला आता मेल दाखवू शकते. कमीत कमी 50 ते 60 मेल मी राहुल गांधींना केलेत. केसी वेणुगोपाल सरांना केलेले आहेत. चेन्नी थलाजींना पण केलेत आणि माझ्याकडे SMS पण आहेत. तर तेव्हा चेन्नी थलानी मला सांगितलं तर इलेक्शन झाल्यावर आपण करू, त्याच्यानंतरही काही नाही, ठीक आहे. त्यावेळेस नानाभाऊ होते अध्यक्ष. नानाभाऊंना SMS केले, नानाभाऊंना फोन केले, नानाभाऊंनी फोन उचलणं बंद केलं, SMS ला रिप्लाय नाही. मग नंतर सपकाळ साहेब आले. सपकाळ साहेबांना मी अजून भेटलेली नाही, पण त्यांना मी SMS केला होता की सर असं असं झालेलं आहे. त्यांचाही मला काही रिप्लाय नाही आला. उलट त्यांनी येऊन तर पुन्हा त्या ऑफिसचं त्या कार्यकर्त्यासाठी उद्घाटन केलं. मग अपेक्षा कुणाकडनं ठेवू महिला सन्मानाची? जर नेतेच बघत नसतील तर मी सन्मानाची अपेक्षा कुणाकडनं ठेवू? की तुम्हाला मी 10-10 वेळा SMS करते, विचारा, जाब तर विचारा, देऊ नका, जाब विचारा की हे का केलं. आणि प्रोटोकॉल आहे का, आचारसंहिता आहे काँग्रेसची. काँग्रेसच्या आचारसंहितेमध्ये असं आहे की जेव्हा तुम्ही काँग्रेस भवनचं एखादं ऑफिस कुणाला देताय त्याची परवानगी किंवा तिथं एखादं काही वीट बांधकाम पण जर करायचं असेल ना, तरी तुम्हाला AICC आणि MPCC ला पत्र पाठवावं लागतं. त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतर तुम्ही करू शकता. ऑफिस देणं त्यालाही परवानगी, ऑफिस बंद करणं त्यालाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि AICC ची परवानगी लागते. यांनी घेतली होती का? महिला काँग्रेस कार्यालय बंद करण्याचा अधिकार यांना दिला कुठं प्रभारीला? आणि कोणी दिला? म्हणजे काँग्रेसला हे बदनाम करण्याचं षडयंत्र आहे यांचं. आता हे सगळं घडलं, आता तुमच्या पुढचे पर्याय नेमके काय आहेत काँग्रेस सोडल्यानंतर? माझ्याकडे 2 पर्याय आहेत, त्याच्यावर मी विचार करते. जिथं मला माझा समाज आहे उत्तर भारतीय, इथे पुण्यामध्ये मी खूप वेळा सांगितलं होतं की उत्तर भारतीयांचे एक सेल बनवा, त्यांनाही पद दिली की त्यांचाही एक ग्रुप चांगला आपल्याला जॉईन होईल, पण ते पण झालं नाही. तो माझाही समाज मला तेच म्हणतो की जब दीदी आपकी ही उधर रिस्पेक्ट नहीं हो रही तो हमारी क्या होगी, आपका कार्यालय छिना गया तो हमारा क्या है. तर त्या हिशोबाने आता उत्तर भारतीय समाज, मी माझ्या समाजाची लोकांची मीटिंग आहे उद्या, तर उद्या आम्ही बसणार आहोत काय करायचं तो, कारण का माझ्याबरोबर ते पण सगळे पार्टीत येणार, कारण का ते आतापर्यंत फक्त म्हणजे कलमाडी साहेब असो, अभय छाजेडजी असो, बागवे दादा असो, त्यांनी सगळ्यांनी आमच्या उत्तर भारतीय समाजाला खूप रिस्पेक्ट दिला आणि पदं दिली, त्यामुळे ते जोडलेले होते. तर आता आम्हाला घर सोडताना जे दुःख होतं तेच होणार आहे. तर आता ह्या लोकांना घेऊन आम्ही डिसिजन, आता जिथे स्टेबल माझ्या समाजालाही सन्मान मिळेल, मलाही सन्मान मिळेल, अशा ठिकाणीच मी जाणार. खूप खूप धन्यवाद ताई. तर ह्या होत्या काँग्रेसच्या महिला नेत्या पुण्यातील संगीता तिवारी. आपल्या काँग्रेसमध्ये जे काही आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला वागणूक जशी दिली जाते, त्यामुळे मी आता काँग्रेस सोडते असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे.